नमस्कार, आपको प्रॉपर्टी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि हा आहे 1 BHK। ज्या लोकांना असं वाटतं की पाऊस खूप आहे, आत्ता सध्या घर घ्यायलाच नको आहे, जिकडे तिकडे पहा सगळीकडे पाणीच तुंबलेलं असतं वगैरे। पण मी तुम्हाला सांगते, विरारमध्ये घर कुठं कुठं घ्यायचं आहे जिथं पाणी नाही साठत। पाणी कुठं साठत नाही तर विरार ईस्टमध्ये पाणी तुम्हाला कुठंच वॉटर लॉगिंग दिसणार नाही। विरार ईस्ट एकमात्र अशी जागा आहे जिथं तुम्ही बातम्यांमध्ये बघा, कधी विरार ईस्टच्या बद्दल सांगितलंच जात नाही, कारण का ते कसं उंच दिशा येते आणि पश्चिम जे आहे, पश्चिम ही खालच्या साईडला येते, त्याच म्हणून त्या साईडला शक्यतो पाणी साठलं जातं। आणि पाणी पश्चिममध्ये पण कुठं साठतं म्हणजे विरार वेस्टमध्ये पाणी कुठे साठतं तर जनरली स्टेशनच्या आजूबाजूला जिथं जुनी वसाहत आहे फक्त तिथं पाणी साठतं। आणि टुवर्ड्स नालासोपाराला जो रस्ता असतो त्या साईडला पाणी साठतं। ग्लोबल सिटीच्या साईडला किंवा YK NXला तुम्ही जाल तर तिकडे तुम्हाला पाणी साठलेलं दिसणार नाही, ते आहे वरच्या दिशेची साईड। तर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्ही या साईडला घर घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो 1 BHK तुम्ही बघता आहे, इथे तुम्हाला VVMCचं पाणी मिळणार आहे आणि पार्किंगसाठी 2 व्हीलर पार्किंग वगैरे मिळणार आहे। सगळ्यात मस्त गोष्ट आहे ही सिडकोची प्रॉपर्टी आहे, सिडको बिल्डिंग आहे आणि एवढ्या स्वस्त आणि मस्त तुम्हाला मिळतंय कारण ही अर्जंट सेलमध्ये हा 1 BHK आलेला आहे। तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर कॉल करा आणि बघायला या तुम्ही। आणि सगळ्यात महत्त्वाचं हा एकच फ्लॅट अवेलेबल आहे, कमी बजेटमध्ये आहे, त्यामुळे वाट कसली बघताय, लवकरात लवकर या, अर्जंट सेलमध्ये आहे। मस्त असा फ्लॅट आहे, सिडकोचा आहे, मोठा एरिया आहे, पाणी देखील आहे, तर अजून काय हवंय, मस्त।